गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार रात्र गस्त करीत असताना हवालदार विजय सूर्यवंशी यांना मिळालेल्या माहितीनुसार वडाळा गाव इंद्रनगर येथे 4 चाकी वाहनांमध्ये जनावरे कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याची खबर मिळतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुंडविरोधी पथकाने पिकअप बोलेरोसह रिजवान शेख आणि आयाज बागवान ही कत्तलीसाठी जनावरे सदाम कुरेशी, नदीम शेख, आजिज कुरेशी यांच्या सांगण्यावरून गिरणारे परिसरातून कत्तलीसाठी आणले होते। यावेळी गुंडविरोधी पथकाने सापळा रचून रिजवान शेख आणि आयाज बागवान यांना ताब्यात घेत इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, मलंग गुंजाळ, डीके पवार, सुनील लाडके, राजेश सावकार, निवृत्ती माळी, प्रवीण चव्हाण, नितीन गौतम, गणेश नागरे, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत आदींनी केलेली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।